आमदार रोहित पवार यांची भावनिक पोस्ट पहा काय लिहिलंय आमदार रोहित पवार यांनी. माननीय अजितदादांनी जिथं विकासरूपी फुलांची बाग फुलवली तिथंच त्यांची राख सावडण्याची वेळ येईल असं कधी स्वप्नातही आलं नाही. पण नियतीच्या क्रूर खेळापुढं कुणाचं काही चालत नाही. अजितदादांची ती दुर्दैवी बातमी आल्यापासून अद्यापपर्यंत डोकं सुन्न आहे. मन बर्फाप्रमाणे थिजलंय. काय झालं, कसं झालं आणि का झालं या विचाराचं मनातलं काहूर थांबत नाही. आपल्यात आत्तापर्यंत जे जे काही संभाषण झालं, चर्चा झाल्या, विशेषतः शेवटच्या काही दिवसांमध्ये झालेल्या भावनिक चर्चा, हे सगळं काही एखाद्या टेप रेकॉर्डप्रमाणे सारखं कानात घुमतंय. जणू काही तुम्हीच अदृश्य स्वरूपात बोलत आहात असा भास होतोय. तुमची ती काम करण्याची शैली, प्रशासनावर पक्की कमांड, राजकारणावर मजबूत कमांड, परखड स्वभाव, होला हो आणि नाहीला नाही न करता जे असेल ते स्पष्ट सांगून समोरच्या व्यक्तीसोबत राजकारण न खेळण्याची पद्धत, कामाचा झपाटा, वेळेचं काटेकोर नियोजन, या सगळ्यांचं आम्हाला अक्षरशः कौतुक आणि आश्चर्य वाटायचं. सत्ता असो किंवा नसो, कायम तुमचा दरारा वाटायचा. आदरयुक्त भीती असायची. तुमचा सार्वजनिक वावर बघून तुम्हाला न भेटलेल्या अनेकांना तुम्ही फणसाप्रमाणे कठोर वाटायचा. पण तीच व्यक्ती जेव्हा तुमच्या संपर्कात यायची तेव्हा फणसातील रसाळ आणि मधुर गऱ्याप्रमाणे तुमचा स्वभाव पाहून ती तुमच्या प्रेमात पडायची. याची आम्ही साक्षीदार आहोत. पण अचानक असं काय झालं? 2 दिवसापूर्वी महाराष्ट्राचा गाडा हाकणारा, दररोज भेटणाऱ्या शेकडो माणसांना मदत करणारा, त्यांची कामं करणारा, पहाटेपासून रात्रीपर्यंत महाराष्ट्राच्या विकासाचाच ध्यास घेणारा, सामान्य माणसासाठी वाऱ्याच्या वेगाने ऊर फाटेस्तोवर धावणारा पहाडासारखा माणूस असा एका क्षणात कसा निघून जाऊ शकतो? या प्रश्नानं डोक्याचा भुगा झालाय. पण काही प्रश्नांची उत्तरं मिळत नसतात असं म्हणतात. पण माननीय अजितदादांच्या विकासाचा वेगच कदाचित नियतीला आवडला असावा आणि म्हणूनच अजितदादा लोकांसाठी धावत असतानाच त्याच वेगाने नियतीने त्यांच्यावर झडप घातली असावी. या नियतीबाबतच माझी तक्रार आहे. तू कुठं करायची हेच कळत नाही. पण माझा त्या नियतीलाही प्रश्न आहे. आमच्यासारखे लाख नेले असते तरी चाललं असतं, पण आमचा लाखाचा पोशिंदा तू का असा चोरून नेलायस? एका क्षणात तू लाखो जणांचं, लाखो स्वप्नांची राख का केली आहेस? दे ना उत्तर. अजितदादा, तुमच्याविषयी देखील माझी तक्रार आहे. 2 दिवसापासून महाराष्ट्र अक्षरशः स्तब्ध आहे. प्रत्येकाच्या डोळ्यातला अश्रूंचा पूर कमी होत नाहीये. हुंदकी आणि आक्रोश ऐकून काळजात चर्र होत आहे. आपल्या जाण्यानं पाठीमागं दुःखाचे असे पाठ वाहतील याची चिंता दादा तुम्ही काय केली नाही? एरवी कोणी थोडं जरी चुकलं तर त्याला 4 चौघात छाप छाप झापणारे तुम्ही या नेतेलाही त्याच जरबेच्या आवाजात का नाही खडसावलं? महाराष्ट्राची अजून कित्येक कामं बाकी असताना वेळ न घेता तू अशी आलीस कशी? दादा, तुमचा आवाज ऐकून ती नक्की घाबरली असती, पण तुम्ही तिलाही नाराज केलं नाही. मोकळ्या हाताने तिलाही माघारी पाठवलं नाही. आलेल्या प्रत्येकाचं काम करायचं हेच तर तुमचं वैशिष्ट्य होतं. पण 2 दिवसांपासून दुःखाच्या पुरात अखंड बुडालेल्या महाराष्ट्र पाहून आता त्या नेतेलाही नक्कीच पश्चाताप होत असेल. दादा, काय बोलू? आज तुमची राख जमा करत असताना वाटत होतं की फिनिक्स पक्षाप्रमाणे तुम्ही या राखेतून अचानक त्याच रुबाबात उभं राहाल आणि नेहमीच्या खर्चातल्या आवाजात आम्हाला म्हणाल, अरे वेड्यांनो, का अश्रू ढाळताय? मी तुमची गंमत करत होतो. एखाद्या संकटाला सामोरं जाण्याची तुमची तयारी आहे का हे मॉक ड्रिल प्रमाणे चेक करत होतो. आता उठा, कामाला लागा. महाराष्ट्रासाठी, इथल्या सामान्य माणसासाठी आपल्याला खूप कामं करायची आहेत. चला, उशीर नका करू. दादा, कुठं हरवलात तुम्ही? तुम्हाला घट्ट मिठी मारायची आहे. लव यू दादा.